विशालदादा काशीद, मनोजी राणे, स्वामी समर्थ क्लिनिक, संतोष परब, विशाल सावंत, शिवरामजी चोपडेकर, आशिष पासी, अजय पाटील, शुभम परब, विके स्पोर्ट्स भांडूप, त्यानंतर एनरोप स्पोर्ट्स अंधेरी, कृष्णा स्पोर्ट्स बँड्रा, जयदीप पालांडे, वैभव मेस्त्री, स्वप्नीलदादा सावंत, समाधान शेठ पुजारी, मनोज सावंत, जितूदादा परब, अतुलदादा पोफळे, महेशदादा होले, सूरज दुबुळे, ज्योतिर्लिंग ज्वेलर्स, राकेश पावसकर, भूषणदादा पालांडे, त्यानंतर राजुल ताई पाटील, विठ्ठलदादा परब, निकिताताई घाडेगावकर, राजनाथा गावडे, त्यानंतर या परिसराचे आमदार आपण पाहता अशोकदादा पाटील साहेब, उमेशदादा माने, सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. श्री साई स्पोर्ट्स, क्रिक फेवर्स, त्यानंतर LED स्क्रीनसाठी आम्हाला स्काय डिजी वर्ल्डचे योगेश केदारे, साऊंड VS साऊंड अँड लाईटचं देखील कौतुक राहिलं गेलं आहे. स्वागत आहे. मेगा फायनलला सुरुवात करतोय. बोला गणपती बाप्पा, बंगाल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. मेगा फायनल आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. मोठ्या ट्रॉफी सोबत फोटो काढणार कोण, त्यासाठी मात्र ही फाईट आहे. आपलं भांडूप, सर्वांचं भांडूप, सकाळी भांडूप, दुपारी भांडूप, रात्री भांडूप, फक्त भांडूप. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने पाय टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बॅटिंगसाठी दिव्याचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. दिवा डोंबिवली, त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. गौतम शर्मा आहेत, दिव्या परिसरातून आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले आहेत. या बॉल देखील समोर खेळले गेले आहेत, परंतु त्यांच्या सोबतीला फाईट करतोय यंग वॉरियर्स भांडूप. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. गौतमला पण माहिती आहे की मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. मुंबईचा अंडरआर्म क्रिकेट, विजय कदम यांच्याकडून देखील हॅट्रिक, लगातार 3 बाउंड्रीज मारल्या, 3 विकेट गेले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यामध्ये देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी रविराज. मुंबईतल्या गल्ली गल्लीत क्रिकेट आहे. आज वानखेडे स्टेडियमवर नेपाळ टीमने पण इंग्लंड संघाला असा धक्का दिला होता, परंतु 4 रनने जिंकली इंग्लंड. क्रिकेटमध्ये कोण जिंकेल याचा नेम नाहीये. मोठी गोष्ट आहे वानखेडे सारख्या स्टेडियमवरती 184 इंग्लंड सोबत 180 करणं, ते पण नेपाळ सारख्या टीमने आज. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोण जिंकेल याचा नेम नाहीये. समोर आहे राहुल 11 मरोळ. मरोळ परिसरातील काही खेळाडू आहेत. या बॉलवर प्रचंड वेगाने, प्रत्येक विभागात वेगळी ऍक्शन आहे. कुठे साईडम पद्धतीचा क्रिकेट आहे, दहिसर त्या साईडला गेला तर लकवा पद्धतीचा क्रिकेट आहे, वरळी साईडला आला तर चक्री पद्धतीची बॉलिंग आहे, अंबरनाथ साईडला एक वेगळी ऍक्शन आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गोलंदाजी मातवार रविराज. या बॉल देखील जज केलं गेलं अगदी मायकल जॅक्सन स्टाईलने. 4 रन झाले धावफलकावरती. 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा पाहिली गेली. तब्बल 20 संघ, 12 संघ आपण पाहिले त्या खुल्या गटातील पाहिले गेले 8 संघ. अरुणोदय मित्रमंडळाने देखील मात्र या क्रीडा स्पर्धेवर नाव कोरलं. त्यांची देखील एक क्रीडा स्पर्धा मी पराग विद्यालयामध्ये खूप चांगली त्यांनी ऑर्गनाईज केली होती अरुणोदय मित्रमंडळ, परंतु स्थानिक गटातून त्या टीमने चॅम्पियन झाली. दादानी म्हटलं की दोन्ही टीम आमच्याच आहेत, परंतु क्रिकेट खेळलं पाहिजे. खूप चांगलं बाईट त्या खेळाडूंनी दिलं. या बॉल देखील आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. रन झालेत 4 रन. क्या बात आहे. वेग आणि वेग पाहायला मिळाला तो म्हणजे रविराजकडनं. आता प्रेक्षकांना मी एक वेगात प्रश्न विचारतो बघा. हात उचलायचा आहे, त्यानंतर आपण उत्तर द्यायचं आहे. 2007च्या वर्ल्ड कप मध्ये आपल्या भारताकडनं संपूर्ण टुर्नामेंट मध्ये सगळ्यात जास्त रन्स करणारा कोणता फलंदाज होता? असं नाही, हात उचला, हात उचला. दादाने हात उचललाय. माझं नाव स्वप्नील आहे. स्वप्नील दादा काय उत्तर आहे? गौतम गंभीर. बरोबर आहे का? येस, परफेक्ट उत्तर दिलंय. 227 धावा गौतम गंभीरने 2007च्या वर्ल्ड कप मध्ये केला होता. दादाला इकडे मात्र पुरस्कार देण्यात येईल थोड्याच वेळात. प्रेक्षक विसरू नका, प्रत्येक ओव्हर मध्ये मी खाली येणार आहे, तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आपल्याला देखील इकडे मात्र पारितोषिक भेटलंय. भारताचा एक जबरदस्त डावखुऱ्यात असा फलंदाज. 2011चा वर्ल्ड कप पण गंभीरमुळे फायनलची मॅच वानखेडे स्टेडियमवरती 97 रन्स गंभीरने केले. त्यामुळे भारतीय संघाला तो श्रीलंका सोबत 2011चा वर्ल्ड कप कोणी विसरणार नाहीये. पण 97 वर बोल्ड आउट झाला होता. ओळख मॅचच्या दिशेने, परंतु युगंधर चषकाची फायनल मॅच श्री साई स्पोर्ट्सचा युट्यूबला देखील क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय.
वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पण पाहिलं तर तिकडे लखानी होते मागे, यष्टांच्या मागे एक जबरदस्त खेळाडू भांडूपचे. मग खूप चांगले चांगले खेळाडू या भांडूपने पण दिले. महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये भांडूपचा एक वेगळा बोलबाला राहिला आहे. क्रिकेट जपता जपता मात्र आज अँटिक 9 टीमचं मी कौतुक करले की त्यांनी भारतरत्न रतन टाटा साहेबांचा देखील बॅनर इकडे लावला. म्हणजे आज त्यांचा देखील आपण बॅनर पाहू शकतो LED स्क्रीनवरती. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, नुकतीच जी दुर्घटना घडली, अजितदादा पवार साहेब, बारामतीचं दुसरं नाव आणि पश्चिम महाराष्ट्र जे डेव्हलप केलं त्याच्यामध्ये अजितदादांचा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर कैलासवासी संतोषजी चव्हाण, आज दादा आमच्यामध्ये नाही आहेत, त्यांचे पण बॅनर्स आपण पाहतोय. अँटिक 9 स्पोर्ट्सचं एक भव्य दिव्याचं आयोजन. या बॉलवर प्रचंड वेगाने बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर अंकितवर जबाबदारी दिली गेली. फक्त 5 रन झालेत. मरोळ संघ थोडा बॅकफुटला गेलाय. या बॉल देखील समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा अंकितची जबरदस्त बॉलिंग. शिवमुद्रा 11 क्रिकेट क्लब देखील कॅश प्राइज आहे. प्रत्येक लगातार 3 विकेट घेतल्या तर आणि 3 बाउंड्रीज मारले तर. अँटिक 9 स्पोर्ट्स क्लब भांडूप पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रभावित कामगिरी केली गेली आहे. टीम यंग वॉरियर्स, नावातच दबदबा, यंग वॉरियर. सकाळी लाजरला मी आलो तेव्हा भेटलो, तो म्हटलं की आम्ही इकडे खेळू, बट फायनल खेळतात. फिल्डिंग मात्र एक वेगळ्या पद्धतीने सजवली गेली आहे. प्रत्येक खेळाडूला टी-शर्ट्स आपण दिल्या, ज्या टॉप 3 मध्ये गेलेल्या. विके स्पोर्ट्सच्या माध्यमातून, आमचे विकास कांबळे यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द मॅच साठी देखील टी-शर्ट्स पाहिल्या गेल्या. खूप वर्षापासून या भांडुपला अंडरआर्म क्रिकेटची क्रीडा स्पर्धा, मग केटी थापा साहेबांची देखील क्रीडा स्पर्धा मुंबईकरांनी पाहिली. खूप वर्ष मुंबईकर अजूनही त्या क्रीडा स्पर्धेची आठवण काढतात. ठाण्यात गेलं तर आनंद दिघे साहेबांची देखील क्रीडा स्पर्धा आम्ही दरवर्षी तिकडे खेळताना पाहिले गेले. अशा मुंबईच्या क्वचित क्रीडा स्पर्धा आहेत, त्या लक्षात राहणाऱ्या अशा आहेत. भव्य दिव्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आज युगंधर चषक अँटिक 9 स्पोर्ट्स क्लब 2 दिवसाची क्रीडा स्पर्धा, पण मागील 2-3 महिने संपूर्ण प्लॅनिंग, बॅनर बनवण्यापासून, सर्व ग्राउंड बनवण्यापासून. कोणी रात्री 3ला घरी गेलं असेल, परंतु सकाळी 9 वाजता ग्राउंडवर आले. हे मंडळासाठी, आपल्या अँटिक 9च्या नावासाठी सर्वांनी केलंय. समर्थ नगरचं नाव झालं पाहिजे. या बॉल देखील परफेक्ट बॉल, वाह, दांडी गोल, बॅटर आउट. त्यात जाताना पारितोषिक देखील लावलंय. हॅट्रिक आणि चौकारांची, हॅट्रिक विकेटची 1001 रुपयाचं पारितोषिक. ते बघा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. विजय कदम त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक ठेवलं गेलंय. या बॉल देखील पहिल्या 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर समाप्त झालेला. 1/4 मध्ये सिंगल रन मिळेल. फक्त आणि फक्त रन झालेत 7 रन. मी सकाळपासूनच म्हटलं की भांडूप मध्ये येऊन जिंकणं सोपं नाहीये, त्यामुळे फायनल मॅच देखील थोडी आपण पाहिलं तर बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. मरोळ संघ, राहुल मरोळ. इकडे मात्र पुढचा प्रश्न घेऊन आलो आहे. मित्रांनो, जवळपास मला असं वाटतं माझा तर जन्म झाला नव्हता, आपल्यापैकी आता मैदानात उपस्थित खूप जण इकडे आहेत. 1983च्या वर्ल्ड कप मध्ये फायनल मॅच मध्ये कोणत्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटला होता? दादाने हात उचललाय. खो खो चांगले खेळतात दादा. नाव सांगायचं प्रथम. नरेश बने. येस नरेश दादा, कोण होते खेळाडू? मोहिंदर अमरनाथ. येस, उत्तर बरोबर आहे. नरेश बने याला देखील पारितोषिक मिळेल. विनंती करीन पहिलं या आधीच्या पुरस्कारासाठी यायचं आपण मंचावरती. डीजे आवाज येऊ दे. यंग वॉरियर संघाचा हा सामना जिंकला तर विके स्पोर्ट्स विकास कांबळे यांच्याकडून देखील संपूर्ण टीमला जी किट आहे ते अनाउन्समेंट सकाळीच केलं होतं. या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु वाईट बॉल आहे. जसे नाण्याला 2 बाजू आहेत तसे क्रिकेटच्या डावाला पण 2 डाव आहेत.
पहिला डाव चालू आहे, भलेच 15च्या आतमध्ये जरी स्कोर झाला तरी मॅच इट्स अ क्रिकेट. कोण कधी जिंकेल असा नेम नाहीये. यंग वॉरियर संघासाठी मात्र विकास विके स्पोर्ट्स आमचे विकास कांबळे यांच्याकडून जर चॅम्पियन झाला तर त्यांना संपूर्ण किट आहे सर्व खेळाडूंना. सकाळीच आपण अनाउन्समेंट केलं होतं. यावर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसतोय. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली. तिन्ही बॉलर्सने इकॉनॉमी बॉलिंग केली. रविराज, अंकित आणि अभिषेक तोफका नाही, स्पीड गन घेऊन आलेत. 8 रन्सवरती 1 विकेट गेली. स्ट्राईक एंडला गौतम, चान्स घ्यावा लागेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर या बॉलवर वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. चुकी होतीये, चुकीला माफी नाहीये. एक विशेष सत्कार आपण मात्र करूया. संदेश विचारे यांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करेन की आपण संदेश विचारे यांचा सत्कार करायचा आहे. सुयोग दुरी आपण संदेश विचारे यांचा सत्कार आपण करायचा आहे. त्याच बाजूने प्रेक्षक आपल्याला मात्र पुढचा प्रश्न मी विचारतो. बघा 2025 साली आपल्या भारताच्या महिलांनी देखील वर्ल्ड कप जिंकला आणि त्या वर्ल्ड कप मध्ये ज्या कोचने त्यांना साथ दिली त्या कोचचं नाव काय आहे? आपलेच आहेत. इकडे कोणीतरी हात उचललेला. दादा नाव सांगायचं. सागर साहिल. सागर साहिल. काय उत्तर आहे? अमोल मुजुमदार. येस, बरोबर उत्तर दिलं जात आहे. येस, कॉंग्रॅच्युलेशन. दादा युगंधर चषक कसं वाटतंय? कुठे राहता पहिल्यांदा? आता जस्ट या वर्षी तिथे आलोय राहायला, तर छान वाटतं बघायला. येस, धन्यवाद दादा. दरवर्षी आता इकडे राहायला आलाय तर आपले युगंधर चषक बघायला नक्की या. असाच आनंद होत राहील, असाच जल्लोष होत राहील आपल्या युगंधर चषकामध्ये. दादांचं देखील आता नाव जोडलं गेलंय विजयांच्या यादीमध्ये. त्यांनी बरोबर उत्तर दिलं. अमोल मुजुमदार कोच यांनी मात्र आपल्या भारतीय महिलांना जिंकण्यास मात्र मदत केली, सहकार्य केलं, चांगली कोचिंग दिली. आता बघूया युगंधर चषकच्या फायनल कोण जिंकेल. ओव्हर टू यू सागर सर. हा, पुढच्या वर्षी आपण युगंधर चषक 10 जे वर्ष त्याच्यातले प्रश्न काढूयात. पहिलं वर्ष कोण जिंकलं असे काहीतरी क्वचित आपण पुढच्या वर्षी नवीन. सो या बॉलवर बोल्ड आउट आणि या बॉलवर OUT बॅटर आउट. विसरू नका, जो चांगला डान्स करेल त्याला देखील रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. विसरू नका नाचायला.
तोय. श्रीच्या नावातच बने आहे. हा. मग बने आणि शेठचं गाणं लागलंय म्हणजे श्री नाचणारच. फिरोजने जबरदस्त बॉलिंग केली. पहिल्या बॉलवर विकेट येते 12 रन्सवर. तर मात्र राहुल 11 मरोळ संघ थोडा बॅकफुटला गेलाय. लेफ्ट आर्म बॉलर फिरोज या बॉल देखील वळण देण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वाईट बॉल. 1 रन्सने धावफलक फुले जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय. 13 रन्स झाले धावफलकावर. स्ट्राईक एंडला बनी आहेत. कोणता संघ मात्र फायनल जिंकेल? संपूर्ण मुंबई आणि भांडूपचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जेवढं फेमस आहे अंडरआर्म क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. भले भले संघ खेळाडू या परिसरातून पाहिले गेले. अगदी मुंबईचा एक जबरदस्त मुंबईपासून दुबईपर्यंत संदीप आचार्य सँडी सारखा खेळाडू याच परिसरातून पाहिला गेला. अंडरआर्म ओरम खेळत असताना खूप चांगला बोलबाला त्याचा देखील पाहिला गेला. खूप चांगली खेळ करत असताना विकास कांबळे देखील खूप चांगले परिसर या परिसरातून पाहिले गेले. खुल्या गटामध्ये अगदी असे काही नावं या परिसराने पाहिली गेली की खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत असताना मुंबईच्या विविध भागात जाऊन चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. सुरेशजी दुबोले साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. ज्योतिर्लिंग ज्वेलर्स सूरज जी अपन व्यासपीठावरती यायचं आहे. सो मोस्ट वेलकम. गोल्ड का रेट बहुत बढ़ चुका है और आप भी यहाँ पर आ चुके हैं. आपका भी स्वागत है. ज्योतिर्लिंग ज्वेलर्स फेमस आहे आणि त्यांचे मात्र इकडे सुरेशजी आपल्या इकडे सोबत दाखल झाले गेले. आपल्या देखील मनापासून आभार आहे. 2 रन तिकडे मिळतात. चांदीचा कॉइन आपल्याला ज्योतिर्लिंग ज्वेलर्सने जे प्रोव्हाइड केलंय इंटर मालिका वीरासाठी आपण ते नक्कीच आमचे ज्योतिर्लिंग ज्वेलर्सचे आमचे सुरज सरांनी आपल्याला प्रोव्हाइड केलं. थँक्यू सो मच. फायनल मॅच आहे. 17 रन झालेत. काही बॉल शिल्लक आहेत. 20-22 पर्यंत रन्स घेऊन जाईल का टीम? मरोळचा संघ आहे. या बॉल देखील समोर टॅप केला गेलाय. रन मिळतील तिकडे सिंगल. मरोळ चकाला अंधेरी त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट आहे. जोगेश्वरी सांताक्रूज पार्ला 18 धावा झाले धावफलकावर. शेवटच्या 3 बॉलमध्ये एक बाउंड्री आली ना 22-23 पर्यंत जरी स्कोर गेला तर बघायला मजा येईल. स्ट्राईक एंडला बनी या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. बनी पण प्रयत्न करतात परंतु सिंगल रन. 19 धावा झाले धावफलकावर. एका साईडला भांडूपचा संघ यंग वॉरियर्स भांडूप आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय. खूप चांगली कामगिरी करत असताना राहुल 11 मरोळ. 19 धावा झाले धावफलकावर. 2 ला 2 जरी आला तरी 22-23 पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप डिफिकल्ट आहे. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सर्व आमच्या मित्रांचं स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज व्यासपीठावर उपस्थित आमची सर्व मान्यवरांची मांदियाळी. या बॉल देखील ब्लॉक होल पद्धतीचा बॉल पाहिला गेलाय. सिंगल रन तिकडे मिळतीये. आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळते. युगंधर चषक युगे युगे युगंधर. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जात आहेत. शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे. 20 रन झालेत. बाउंड्री येईल का? 2 विकेट गेलेत. या बॉलवर टॅप केला गेलाय. 21 आणि 22 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम यंग वॉरियर्स भांडूप संघाला. तर एक प्रश्न आपण दहीहंडीवरनं विचारूया. सर्वात पहिल्या आपल्या भारतामध्ये कोणत्या गोविंदा पथकाने सर्वप्रथम 9 थर रचले?
प्रश्न विचारायच्या आधीच हात उचलला गेला होता. अंबिका सेवा मंडळ. उत्तर अंबिका सेवा मंडळ चुकीचं आहे. त्यानंतर आता तुम्ही सांगा कोणी हात उचलला. एक मिनिट, आयोजक वरतून बघतायत कोणी हात उचललाय. मयूरदादांनी हात उचललाय. मयूरदादा कोणी लावले सगळ्यात पहिले? नवधर. माझगाव ताडवाडी. येस, उत्तर ऐकलंय सर्वांनी, बरोबर आहे का डीजे दादा? आलंय की ज्यांनी उत्तर दिलं ते त्याच मंडळातले आहेत, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ज्यांनी मात्र आपल्या भारताची शान अगदी 2007 ते 8 साली ज्यांनी नवतर रचले असं माझगाव ताडवाडी क्रीडा मंडळ. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. लखानीला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. मॅच मध्ये थोडाफार आपल्याला मात्र कमबॅक करावं लागेल. जेवढे रन्स केले ते मात्र त्याचा पाठलाग करायचा आहे. त्यामुळे 22 रन ह्या ग्राउंडवर खेळणं सोपं नाहीये. कुठलीही मॅच हलक्यात घेऊन चालत नाहीये. प्रात्यक्षिक कालची मॅच आपण पाहिली इंडिया आणि USA ची. हॅलो हॅलो, ये सागर दादा, आपण पाहिलं गेलं असेल तर या मैदानावरती जवळपास 100-150 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. आणि SSS लाईव्ह या चॅनलने देखील आपल्याला कळवलंय की 150 प्रेक्षक घर बसल्या यूट्यूबवरती ऑनलाईन या आपल्या युगंधर चषक 2024च्या फायनल मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मात्र जो सपोर्ट केला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच क्रिकेट वेळे मित्र आहेत आपले. जे कुठेही क्रिकेट असले तरी आपण बघायला जातो, मग ऑनलाईन असू दे ऑफलाईन असू दे, परंतु घर बसल्या क्रिकेट आज युट्यूबला देखील पाहतात. क्रिकेटने खूप सारे मित्र दिले. यावर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डॉट बॉल येईल का? बनी मात्र इकडे पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू. बनीने पण खूप चांगली बॉलिंग केली ओव्हरऑल, त्यामुळे मॅच सोडणार नाहीयेत. रन झाले 3. शेवटचा अंतिम दिवस, शेवटच्या टप्प्यामध्ये युगंधर चषकाचा आपण आज फायनल डे पाहतोय. यावर देखील टॅप केला गेला. आतमध्ये आलाय बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन जाईल का टीम राहुल 11 मरोळ? बनी पण मॅच सोडणार नाहीये. आम्हाला पण चॅम्पियन व्हायचं आहे, आम्हाला पण जिंकायचं आहे, ट्रॉफी सोबत फोटो काढायचा आहे. समर्थनगर मध्ये आपण आहोत आणि मेगा फायनल आपण पाहत आहोत. संडे फंडे सुपर संडे. यावर देखील फ्लिक केल्या गेल्या. पुन्हा एकदा डॉट बॉल. वाह, जबरदस्त मॅच व्हायला मिळतीये. तीन रन झाले धावफलकावर. 22 टार्गेट आहे. अजून 19 धावांचा पल्ला गाठायचा आहे. बघता बघता मॅच क्लोज येईल का? एक रन. खूप महत्वाचे स्ट्राईक एंडला संजय लखानी. या बॉल देखील बॉल आतमध्ये आलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. बनी, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी इकडे मात्र बनी करतायत. परंतु अगदी मागच्याच रविवारी संजय लखानी यांनी एका ठिकाणी चेंबूरला 4 बॉलमध्ये 4 चौके फायनल मॅच मध्ये मारले होते. आज देखील संघाला त्याच पद्धतीची बॅटिंगची गरज आहे. लगेच क्षमता आहे त्या बॅटरकडे देखील. यावर देखील आतमध्ये आलाय बॉल. टॅप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. वाह, लगातारचे आपण पाहिलं तर डॉट बॉल पाहायला मिळतात. भांडुपकर, बनीची बॉलिंग आवडते. टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या बॉलवर एक सिंगल आला, त्यानंतर 2 एक्स्ट्रा आणि त्यानंतर 5 डॉट. चला, यानंतरचा प्रश्न मित्रांनो, क्रिकेट पाहत असाल, दहीहंडी खेळत असाल, परंतु तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारतामध्ये इंडियन आयडल सर्वप्रथम कोणता गायक जिंकला होता? एक मिनिट,
कोणी हात उचलला पहिला? या दादांनी. खूप वर्ष आपली युगंधर चषक पाहायला येत आहेत. दादा काय सांगाल? पहिलं तुमचं नाव सांगायचं आहे. राजेंद्र काळिंगन. कोण जिंकलं होतं इंडियन आयडल सर्वप्रथम? अभिजित सावंत. उत्तर ऐकलं सर्वांनी? बरोबर आहे. नाव एका मराठी माणसाचं आहे मित्रांनो, विसरू नका. आणि आपला मराठी माणूस काही करू शकतो हे देखील विसरू नका. क्रिकेटचा देव ज्याला मानला जातो तो देखील सचिन रमेश तेंडुलकर हा एक मराठी माणूस आहे. आणि इंडियन आयडल ज्यांनी प्रथमतः जिंकलं तो देखील एक मराठी माणूस आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या मराठी माणसासाठी होऊन जाऊ देत. आणि दादांना देखील बक्षीस इकडे मात्र मिळणार आहे. मराठी पाऊल पडते पुढे. लाभले आम्हास भाग्य आम्ही बोलतो मराठी. मराठी भाषेने खूप काही दिलं. पहिला बॉल वाईट येतोय. मॅच आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मॅच आपण पाहिलं तर क्लोज होईल का? सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. जिंकण्याकरिता 18 बॉल 18 करायचे आहेत. बॉल टू बॉलची मॅच. वन साइड मॅच कोणाला पाहायला आवडणार नाहीये. स्ट्राईक एंडला राज आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल, परंतु तिकडे वाईट +1. परंतु मुंबई अशी आहे की जिकडे प्रत्येकाचं टॅलेंट कौतुक केलं जातं. मग भले भांडूप मध्ये मॅच आहे परंतु मरोळकरांचं पण इकडे कौतुक केलं जाणार. मराठी माणसाचं म्हटलं गेलं तर आपले सर्वांचे लोकप्रिय समालोचक अर्थात चंद्रकांत शेट्टे सर यांनी खास 7 समुद्रा पार देखील मराठी समालोचन केलं आहे. मित्रांनो आपण जर त्यांची देखील समालोचन ऐकत असाल नक्कीच नाव विसरू नका. चंद्रकांत शेट्टे ज्यांनी मात्र 7 समुद्र पार दुबईपर्यंत अगदी आपलं मराठी समालोचन केलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. थोडीफार मॅच आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळते परंतु मात्र डाव कुठल्या प्रकारे रंगेल का? सर्वांचं लक्ष या मॅच वरती आहे. यंग वॉरियर भांडूप संघ जिंकेल की राहुल 11 मरोळ? या बॉल आतमध्ये आलाय. बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो डॉट बॉल. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सामना आपण पाहिला तर थोडा फिरताना पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 16 बॉल 15. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. राजने जबरदस्त बॅटिंग केली. लेफ्टी आहेत. एक सिंगल रनची मॅच पण या ग्राउंडवर फाईट आहे. राहुल 11 मरोळ की यंग वॉरियर भांडूप? भांडूप की मरोळ? या बॉल देखील समोर खेळले गेले. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. लॉस्ट स्ट्राईकला चान्स आहे आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. राज जबरदस्त फिल्डिंग. फिल्डिंग आवडते सुप्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणार नाहीयेत. काही महिला वर्ग देखील या मॅचचा आनंद घेतात. आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आमच्या महिला भगिनी देखील क्रिकेटमध्ये खूप चांगलं कार्य करतात. तशी दिल्ली आणि बेंगलोरची महिलांची देखील फायनल मॅच खूप चांगली झाली. वर्ल्ड कप देखील महिलांनी जिंकला आणि आज आमच्या या परिसरातील महिला भगिनी देखील इकडे दाखल झाल्यात. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. फायनल मॅच जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर समीकरण थोडं बदलताना पाहायला मिळतंय. 8 रन झाले धाव फलकावरती. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा राहुल. या बॉलवर समोर टॅप केलं गेलंय. डॉट बॉल येईल. लखानी आहे स्ट्राईक एंडला. कोणता संघ बाजी मारेल? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. युगंधर चषक 10वं वर्ष कोणी जिंकलं? या बॉल देखील फ्लिक केला होता. रन्स मात्र सिंगल मिळेल. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त रन झालेत 9. 12 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. यानंतरच्या मॅच साठी आता मात्र पारितोषिक आलंय विजय कदम यांच्याकडनं. 2 बॉल 2 चौकार लगावले तर विजय कदम यांच्याकडनं सर्वप्रथम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि त्यानंतर मात्र आता प्रेक्षकांकडे जातोय. प्रेक्षक तुमच्यासाठी प्रश्न आहे.
नक्कीच चंद्रावरती पहिलं पाऊल कोणाचा होता कोणी सांगू शकतं का? दुर्गेश दादांनी हात उचललाय. नील आर्मस्ट्रॉंग. उत्तर बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तसंच आमच्या समर्थनगराचे आणखीन एक विशेष म्हणजे प्रशांत भोईर यांचं खूप खूप स्वागत आहे. नुकतेच पोलीस दलामध्ये सामील झाले आहेत. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रशांत थोडे लाजरे आहेत, आता मैदानावरती येणार नाही. दादा पण मैदान स्टेजवरती आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बॅटिंगसाठी आपण पाहतो स्ट्राईक एंडला अजून एक भांडूपचा एक त्याच्याकडे पण अनुभव आहे. 12 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. लाझर येत आहे स्ट्राईक एंडला. खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलंय, परंतु टायटल जिंकायचं आहे. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने पाहिला गेलाय आणि तिकडे एक सिंगल रन आहे. हृदयाची ठोकी धगधग करणारी मॅच पाहायला मिळते. 11 चेंडू आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. फायनल मॅच पण कंपल्सरी चेसिंग आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो जितेंद्र कदम सर, त्याचबरोबर आमचे पद्मनाथ प्रभू बाबू सर ऑफिशियल पंच, त्यानंतर आमचे सागर सर आमचे ऑफिशियल अंपायर्स. 11 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. कोणता संघ बाजी मारेल? 11 बॉल 12 करायचे आहेत. या बॉल देखील पुन्हा एकदा 22 रूपामध्ये आपण पाहिलं तर रन्स तिकडे सिंगल रन मिळेल. सर्वांना वाटलं की मॅच थोडी वन साइड होईल, परंतु मरोळकरांनी पण फाईट केली आहे. राहुल 11 मरोळ. आजचा शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. एका साईडला फायनल मॅच चालू आहे. यंग वॉरियर्स भांडूप त्यांच्या विरुद्ध राहुल 11 मरोळ. 21,000चा प्रथम क्रमांक कोण जिंकेल? आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक आपण जर पाहिलं तर 11,000चा आणि आकर्षक ट्रॉफी आहे. स्ट्राईक एंड लाझर. दोन्ही संघ 2-2 वेळा चॅम्पियन झालेत, पण 3 वेळा कोण नाही झालंय. यंग वॉरियर्स 2 वेळा चॅम्पियन आहेत, 2 वेळा रनरअप आहेत. ते 5 वेळा फायनल खेळतात. या बॉलवर देखील प्रचंड वेगाने बॉल पाहिला गेला, परंतु व्हाईट बॉल. लाईन लेंथ थोडी चुकतीये. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. 10 बॉल 10 करायचे आहेत. एलईडी स्क्रीनवर देखील मॅच बघण्यासाठी एक वेगळी मजा आहे. कौतुक करेल मी आयोजकांचं की एलईडी स्क्रीन देखील आज या गल्ली गल्लीतल्या क्रिकेटला आपण पाहिलं गेलं एक वेगळ्या स्तरावर घेऊन घेण्याचा प्रयत्न. यावर देखील परफेक्ट यॉर्कर. हॅलो हॅलो सागर दादा, मला नक्कीच विके स्पोर्ट्स चषकला तुम्ही काहीतरी म्हटलं होतं की भांडूपच्या फलंदाजासमोर तुम्ही बुमराला जरी आणलं ते तरी देखील टॅप मारणार, आणि इकडे देखील ब्लॉक होलमध्ये चेंडू होता तरी लाझरचा टॅप आलाय. नाही, मी नेहमी बघितलं भांडूप मुलुंड ठाणे मग महाराष्ट्रातला कुठलाही बॉलर आणा त्याला तुम्ही टॅप मारण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. आणि असं नाही की नवीन नवीन प्लेयर्स पण चांगले टॅप खेळतात, त्यामुळे टॅपचा बाळकडू भांडूपमध्ये दिला जातो. या बॉल देखील समोर टॅप करायचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. 8 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. मेगा फिनाले आपण पाहतोय. टायटल कोण जिंकेल? 8 बॉल 9. राहुल 11 मरोळ जिंकेल की यंग वॉरियर्स भांडूप? या बॉलवर देखील इकडे सिंगल रन मिळतीये. बाईसच्या रूपामध्ये सिंगल रन मिळतीये. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. युगंधर चषक 2 दिवसीय क्रीडा स्पर्धा पाहिली गेली आहे. 7 चेंडू 8 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. मेगा फायनल पैसा वसूल मॅच आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा डॉट बॉल. मित्रांनो, या वर्षीचा युगंधर चषक आवडल्यास त्याला टाळ्या होऊन जाऊ दे संपूर्ण आयोजन कमिटीसाठी. चांगलं आयोजन. बघा मित्रांनो, आता एक शेवटची ओव्हर बाकी आहे. त्या शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा हव्या आहेत, पण नुकत्याच झालेल्या बहरेन येथे एशियन युथ गेम्स मध्ये
तुम्हाला माहिती आहे भांडूपची एक सुकन्या, तिने मात्र कोण होती ती जिने मात्र आपल्या भारतासाठी गोल्ड मेडल आणला? कोणी हात उचललाय? कोणी हात उचललाय लवकर सांगा. गाडीने उचललाय का? आयोजक गाडीने हात उचललाय. करण पालवने उचललाय हात. शिवछत्रपती गोविंद पथकाचे मॅनेजर आहेत करण. सेरेना. सेरेना काय? पूर्ण नाव सांगा मगच पारितोषिक आहे. कोणी सांगू नका. सेरेना गोमज. उत्तर चुकीचं आहे. काका आता सांगा कोणी नंतर हात उचलला? हे काय पाहतोय? नितेशला चान्स द्यायचा आहे का? नितेश थांबा, पहिलं नाव सांगा आणि कुठे राहता ते सांगा. कोण म्हणजे मी हा मी नितेश टुकरुल. मी आपलं म्हणजे मैदानातच राहतो, बाकी काय नाही. हा आणि ते आपला जो प्रश्न होता त्याचं उत्तर आहे सेरेना सचिन मस्कर. आणि सचिन मस्कर जो आहे तो आपला कबड्डीपट्टू आहे. आपला उत्कर्ष क्रीडा मंडळाचा अतिशय मानलेला म्हणजे हां म्हणजे त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. निलेश चिंदरकर, शैलेश चिंदरकर यांच्या माध्यमातून मी ही गोष्ट शिकलोय. धन्यवाद नितेश टुकरुल. आपण या फायनल मॅच वरती राज्य केलं. एकदा नितेश टुकरुल साठी टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. मैदानाच्या आत येऊन नुसतं त्या मुलीचं नाही तर त्या मुलीच्या वडिलांचं देखील नितेशने सांगितलंय, ते देखील अचूक आहे. चला फायनलचे 6 बॉल बघण्यासाठी तयार रहा. प्रेक्षक थोडे मागे उभं राहायचंय बघा. मॅच काटायची आहे, रोमांचक आहे. थोडं आपण मात्र सहकार्य करा. क्रीज आणि लाईनच्या मागे मात्र आपण थोडं सहकार्य करायचं आहे. ओमकार सगळ्यांना मागे घ्या. मागे घेत नाही तोपर्यंत कोण मॅच चालू करणार नाहीये. काय मॅच आली आहे. समर्थनगरचे प्रेक्षक तुम्ही खुश आहात का? युगंधर चषक पाहून आवाज येऊ दे फक्त. आवाज येत नाहीये. खुश आहात का युगंधर चषक पाहून? धन्यवाद. जबरदस्त आता मॅच आहे. वाटतंय 6 चेंडू आणि समर्थनगर जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. ट्रॉफी मरोळला जाणार की भांडूपमध्ये राहणार आहे? शेवटचे 6 बॉल. या प्रश्नाचं उत्तर सांगून जाईल. बॉलिंगसाठी शामी येत आहेत. स्ट्राइक एंडला लखानी. पहिल्याच बॉल वरती आणि नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आउट. लाजरला बाहेर जावं लागेल. दिली तर सुयोग धुरी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. परंतु लखानीकडे क्षमता आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 5 बॉल 8. राहुल 11. मरोळ जिंकेल की मारले तर यंग वॉरियर्स भांडूप? 2 बॉल 2 चौकार मारले ते विजय कदम यांच्याकडनं पारितोषिक आहे. आणि पडद्याच्या पलीकडे जर मारला तर आयोजकांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, जसं आपण मात्र पहिल्या मॅच पासून दिलंय. पहिला बॉल असा टाकला, मला असं वाटतं पडद्याच्या पलीकडे डोंगराव मारला असं याने. लखानीकडे तेवढी क्षमता आहे, परंतु थोडा फटका फसला. लखानी. समिंदर में पानी और भांडुप में लखानी मार सकता है भाई. लखानी के पास कैपेसिटी है. एक जबरदस्त बैटर है. बहुत सालों से यहां पर क्रिकेट खेल चुका है. 5 बॉल 8 धावा करायची आहेत. बॉलिंग साठी शामी. स्ट्राइक एंडला लखानी. आपलं भांडुपचं युगंधर चषक आपण पाहतोय. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 7 धावांची गरज आहे. 4 बॉल 7. कोणता संघ बाजी मारेल? राहुल 11 मरोळ जिंकेल की यंग वॉरियर भांडूप? सर्वांना वाटलं की वन साइड मॅच होईल, परंतु मॅच नंतर पाहिली गेली आहे. 4 बॉल 7 करायचे आहेत. मेगा फायनल.
या बॉलवर धगधग 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 पाहायला मिळतंय. अगदी कोणी बसलं होतं ते उभं राहिले की मॅच अगदी रंगताना पाहायला मिळतीये. युट्यूबला देखील प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतील. ते बोलतील देखील फायनल पण रंगताना पाहायला मिळाली आहे. 4 बॉल 7 करायचे आहेत. या बॉल समोर खेळले गेलेत. ग्राउंड स्ट्रोक. बंदुकीच्या वेगाने बॉल मात्र गोळीच्या वेगाने जातोय. 2 रन. समीकरण बदलले. 3 बॉल 5 करायचे आहेत. वाह, काय मॅच रंगली गेली आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. सकाळपासून 35-40 रन होताना पाहिले गेले, परंतु 22ची मॅच पण फसली आहे. त्यामुळे मी नेहमी बोलतो की सेमीफायनल फायनलचं प्रेशर वेगळं आहे, लीग मॅचचं प्रेशर वेगळं आहे, नॉकआउटचं प्रेशर वेगळं आहे. शामी, क्या बात आहे. युगंधर जर भांडूप मध्ये राहिला तर नितेश टुकरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. परंतु मॅच दोन्ही टीमकडे. भांडूप मरोळ. जोगेश्वरी लिंक रोडनी मरोळला जाईल की भांडूप मध्ये राहील. या बॉलवर बोल्ड आउट. परफेक्ट यॉर्कर. बॅटर आउट. दांडी गोल. काही जणांना क्रिकेट खेळायला आवडत नाही, बघायला आवडतं, फक्त मजा घ्यायला आवडते. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर येत आहेत. अनुज मला असं वाटतं सकाळीच बायशेप मारून आलाय आणि मगाशी त्याने आरपार एक बाउंड्री पण मारली आहे. ट्रायशेप पण त्याची बॉडी पण डोले शोले आहे. 2 चेंडू 5 धावा. युगंधर खेळण्यासाठी खास बेंगलोरवरून दाखल झाला की युगंधर खेळायचे आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अनुज 2 चेंडू 5 धावा. काहीतरी कर भावा. या बॉलवर टॅप खेळले गेलेत आणि एक लॉलीपॉप बॉल. भावाची हवा. आणि मॅच रंगली गेले. मित्रांनो, मॅच आवडल्यास एकदा टाळ्या वाजवून. जबरदस्त मॅच. परंतु प्रत्येक बॅटर बोलतो की 1 बॉल 1 आपल्या लाईफ मध्ये कधी येऊ नये, परंतु अनुज आहे. 1 बॉल 1 सामना कोण जिंकेल. पण अंपायरला पण टेन्शन आलंय की मॅच आता कशी रंगताना पाहिली गेली आहे. प्रेक्षकांनो, रोमांचक सामना आहे. प्लीज सर्वांनी मागे थांबायचंय. बघा, पैसा 1 रन. वसूल मॅच पाहायला मिळतीये. जबरदस्त मॅच. जर बॉलरने ही सामना जिंकवला तर भांडुपकर प्रतिष्ठान यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम असणार आहे. विजय कदम यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा पारितोषिक आहे. येस, कंपल्सरी चेस आहे. 1 बॉल 1 रन. युगंधर चषक 2026 पर्व 10वा. कोण जिंकणार हा 1 बॉल सांगणार आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. 1 बॉल 1. वाह, कोणाला वाटलं पण नव्हतं की फायनल अशी रंगेल. 22 रन्स मला वाटलं इझिली मॅच होईल, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोण जिंकेल याचा नेम नाहीये. ज्या शमीने जबरदस्त बॉलिंग केली तो शमी आता टेन्शन मध्ये आहे. 2 बॉल 5 ला अगदी लॉलीपॉप बॉल त्यांनी टाकला आणि त्यांनी समोर टॅप खेळला गेला अनुजने. परंतु अनुजची देखील चर्चा राहिली गेली की अनुजने खूप चांगला परफॉर्मन्स केला. एक बॉल 1 करायचा आहे. जबरदस्त मॅच. युगंधर चषक आपण पाहत आहोत भांडूप मध्ये. समर्थनगर मित्रमंडळ मध्ये आपण पाहिलं तर हे अँटिक 9 स्पोर्ट्स क्लब सर्वांचं अगदी भव्य दिवस आयोजन. मॅच फिनिश होईपर्यंत आतमध्ये कुणी येणार नाहीये प्लीज. येस, सागर दादांनी जे सांगितले ते प्रेक्षक आपण ज्या पद्धतीने कालपासून आतापर्यंत सहकार्य केलंय या मॅचचा आनंद घेतलात. युगंधर चषक युगे युगे युगंधर आणि 10वं पर्व आपल्या समोर येत आहे. 10व्या पर्व समोर इकडे कोण या चषकाचा मानकरी ठरणार. ट्रॉफी भांडूप मध्ये राहणार का पुन्हा एकदा मरोळच्या दिशेने जाणार. 1 बॉल 1 रन. काय होईल या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 1 बॉल 1. फिल्डिंग मध्ये देखील धगधग.
टाळ्यांच्या आवाजात एकदा जोरदार या खेळाडूंचं स्वागत करायचंय. पैसा वसूल म्हणजे बघा अँटिक नाईन स्पोर्ट्सने जे ऑर्गनाईज केलं अगदी 2-3 महिन्याची मेहनत ती आज कामाला आली आणि त्याचं एवढी मेहनत मनापासून केली, प्रेमाने केलं, त्यामुळे क्रिकेटने त्यांना ही फायनल मॅच देखील तशी रंगताना पाहायला मिळते. 1 बॉल 1 ला कोणता संघ बाजी मारेल? 1 बॉल 1 करायचा आहे. प्लीज थोडस आतमध्ये राहा. बघा 1 बॉल 1 आहे. खूप क्रुशियल सिच्युएशन आहे. सर्व लहान पोरांनी प्लीज नीट उभं राहा, नीट उभं राहा. लागेल. चला सगळे तयार आहेत. 1 बॉल 1. राहुल 11 मरोळ संघ देखील फाईट करतोय. हृदयाचे ठोके धगधग करणारी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मेगा फिनाले 1 बॉल 1. अंडरआर्म क्रिकेट विश्वातील ही देखील मॅच सर्वांच्या लक्षात राहील. 1 बॉल 1 करायचा आहे. प्रचंड वेगाने ही मॅच आपण पाहिली गेली तर पुढे जाताना पाहिली गेली, परंतु 22 रनचं टार्गेट. 1 बॉल 1. धगधग धगधग. सर्वांचे मोबाईलचे कॅमेरे ऑन झालेत की 1 बॉल 1 आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण टिपूयात. राहुल 11 मरोळ जिंकेल की त्यांच्या विरुद्ध फाईट करत असताना यंग वॉरियर्स भांडूप युगंधर चषक पैसा वसूल मॅच. 1 बॉल 1 करायचा आहे. समोर बिल्डिंगचं काम चालू आहे, ते पण सगळे अगदी बिल्डिंग वरच्या तिथून काम सोडून मॅच बघतायत. हा बिल्डिंग भाई जल्दी प्रोजेक्ट बनावो, मॅच होता रहता है. 1 बॉल 1. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 बॉल 1 युगंधर चषक. धगधग धगधग धगधग. शामी विरुद्ध अनुज. या बॉलवर बोल्ड आउट आणि सामना जिंकला गेलाय. बोल्ड आउट.